काय झालं असं ना आता सगळ्याला हे धर ना असं हे काढ ना. काय करावं मित्रांनो, रोज एक नवीन प्रॉब्लेम आहे, रोज एक नवीन. उंदरं झालेत घरामध्ये एवढे, रात्रभर झोपू देत नाही पण नाही तर आणि काहीच नाहीत. इकडून इकडून पण आता घरात बसावं सुद्धा वाटेना. तापमान एवढं झाले, बाहेर बघा ऊन किती तपलंय आणि आता मरणाचा घाम आलाय. घाम आला तरी बी आता कूलर त्या दुकानदाराला केलता फोन कूलरवाल्या असं हां, तर दुकानदार म्हणले तुम्ही एकदा खोलून बघा मोटर गेली का काय. आता मोटर जर गेली तर पुन्हा आधीच पैशाची अडचण, इथं रुपया आणायजवळ माणसाच्या खाला आणि आता त्यातले त्यात पुन्हा असे लफडे. माणूस जास्त संकटात असले की आणखीन लफडे येतात पण कमी होत नाहीत. आता काय झाले काय माहिती. सकूला मी आधीच म्हणू लागलो लहान घेऊता 3000वाला, घेतलंय 6000. घाम कसा आलाय घाम. जुनं घेतलंय तुम्ही, मला माहित आहे. फालता फुकुटा होता याच्यात. दुकानात आता मित्रांनो, दुकानात जास्त वेळ, आता रोडला दुकान आहे, दुकानामध्ये राहिल्यामुळं धूळ असतीच. तर ही काय म्हणते जुनच आहे. किसन भाऊच्या पण काय झालं नाही कूलरला एकदा. जुनं कसं असते. 10 कुटाने निघले त्याच्यात. किसन भाऊच्या घरात उंदर आहेत का? त्या घरात असे नाही त्याच्यात मरणाचे उंदर. पाट्यावर चपात्या कोण ठेवते. ते काढू नका बघ, गोडीत बोलायचं. हे कांदे इथं असे सगळं फ्रीज आणा की फ्रीज मध्ये ठेवते सगळं. हे असं फिरू 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 आता पसारा घरात कसा राहत आहे. फिरू 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 पुन्हा नवऱ्याला बोलायचं. तुला आजचे दिवस ते नटत. खालचा खोल खालचा. थांबा की निघलाय. नाही नाही ते निघत नाही पूर्ण, राहू दे. खालचा खोल. मित्रांनो एवढी गरमी व्हायली. खालचा आहे का याच्यात? मम्मा मी हवा घालतो तोपर्यंत. तुम्ही आले कीच व्हायले ते भ्यायला काय तुम्हाला. नंतर तुम्ही आले की पण सोडाय बघ ते कूलर. अरे बापरे. माय आणि बाबा, माय आणि बाबा भेटले याला पुष्करात चुळबुळ चुळबुळ करायला. कारण त्याला गरमीनं झोप येत नाही. आधीच त्याला एवढी गरमी होती मित्रांनो. हो आता पाहू काय होते काय नाही. खोलल्याच आता मीच खोलतो फटाफट. हिला काय झांबलाय लागली इथं, मी खोलतो आणि बघतो काय झाले. जर मशीन जर खराब जर झाली असेल की मोटरच आणावं लागते नवीन. लय अवघड झाले. खोललंय तर खरं मित्रांनो, पण आता प्रॉब्लेम कुठे आहे आता हे मला नाही समजणार. वायर तर हे सगळे आहेत चालूच. मोटर कोणती असते. टाकले का लेकर ते काय बाई मोरबल. पाय लेकरं पण असा पसारा टाकतात. पिन काढली मरायचं तर लय वाटते. काय केले उंदरायनं राडा केलाय मित्रांनो. हे कुठे हालं ना हे पूर्ण फिट आहे ना सकू. तू म्हणाले डग मारायले हे ग, तू म्हणली ना डग मारायले. पोळायले बरं का हे एक डिलर हे निघले. बापरे म्हणलं डग मारायले. मित्रांनो हे पाही तुटलाय फॅन. काच पावते मी. व्यंकटेश हाऊस ऑफ टायसिकल्स 2500 काय आणलेले काय माहित. चल जाऊ दे. आता काय करावं आता आपल्याला तर काहीच कळेना. ही पाण्याची मोटरचा वायर आहे. हे ह्याच्यातच खोलून पाहतो काहीतरी. आता असं तर खोलून ठेवले. आता एकदा चेक करतो डायरेक्ट लाईट.
वायर बी भला बाजूला बरं चल सरक. अरे एवढी गरमी व्हायली. आंब्याची भाव कमी. मोटरच जळाली. अरे बापा धुपण निघले तिच्यात. याच्यातून धुपणच निघलं डायरेक्ट. बाप्पा. मोटर जळाली. पूर्ण मोटर जळाली. फॅनची मोटर जळाली काय दुपटच नाही त्याच्यात. सगळी गरमीच गरमी. तर परेशानी व्हायली. आणि लेकरं पाहणं कसे. बाळा ते नको घालू दुसरं घालते थांब. कधी येतं काय माहिती आता तरी. पायाला लागलं होतं ते माणूस आणल्यावर ते. बाप रे बाप. अरे उलटं राहिलं. पाय ना कपडे घालायला. लाग राहिला नाही आता बाहेर बसायचा. त्या बंगल्यात बसतो चला. चल ना मग ते बंगला बी धुतलाय. तुम्ही बसा. मी आज धुतलाय. तुम्ही धुतलाय? पाय पोळानत का. कच्चा कच्चा चलायलीत लेकरं रोडावर. कधी येतात काय माहिती. येतो म्हणले 10-15 मिनिटात. लोखंडाची बाई त्या लेकराची. येताल मित्रांनो. पुन्हा बुटं घाला वाटतं. लय परेशानी बाबा. मोटर लावू का एकदा रोड धुवू का. लगेच हरकत आहे ते. हो पण गारवा तर लागेल ना थोडा. वरून उन्हाचं चटके. उलट पाण्यानं गरम होते. ते गेलं का मधात. मला तर द्यायचं तर भीतीच वाटायली. कुठे गेला रे. आत्ताशी कुठं मित्रांनो त्या सेटनं मोटर आणून दिली आपल्याला नाही. अरे बाप. हे काय कंडिशनर हे सगळं सोबतच आहे. पुन्हा माझा आणला 22ला आईस्क्रीम. भूक लागली होती म्हणून चिवडा आणला. सकाळपासून स्वयंपाक सुद्धा नव्हता केला सकून. खूपच भूक लागली खरंच ना. एवढं ना पोटात कावळे ओरडायलेत. कशी आहे भावेश. छान आहे ना. माझा पण आणला एवढा थंड का. खा लवकर कपडे घालायचे. असेच आहे 4 वॉटर. पाणी नाही. कुठं जायचं आहे. कुठं कुठं मी नाही घालणार. आपण आपले घालायचे. आपण आपले. चल सर. त्याला त्याचा बुट गवसे ना त्याला टेन्शन मध्ये. आपण आपले घाला. त्याचा एक बुट गवसा ना. इथंच असं घरात कुठं. मित्रांनो नेमकं आता गावातून बाजारातून आलोत तरी पण अजून कूलरचा काय पत्ताच लागला नाही. मोटर आणून दिली पण ती मोटर पण गलत दिली. तिला जे खाचे होते तर ते पण आता याला नाहीत. आजची रात तर का अशीच काढावं लागते का काय काय माहीत बगर फॅनचीच. हा ते आता बोललेत ब्रॅकेट देतो म्हणून. पण आता काय माहित काय होतंय तर. मार्केटमधून सामान पण भरपूर आणलं. हा बॉल आणला. बॉल फोडला पण काय फुटत आहे का बॉल. सोड. असं खेळायचं. मारा. हा गुड गुड गुड. तर आज मजा येणार आज सकूची. सकूला तर झोपच येत नाही रात्रभर कूलर नसल्यावर. तिचा जन्मच कूलराच्या फॅक्टरीत झाला.
सगळीकडून कूलरच कूलर. भांडणं झाले मग आंबा पान कसा खाय. बॉल भरवला का आण. घराचं लागेल. तुला कोण घे म्हणलं नव्हतं, मी म्हणलं नव्हतं तुला घे म्हणून. मला कसं म्हणते तुम्हाला बाजाराचं कळत नाही, याचं कळत नाही, तुला कळतं का? ते पाय कसं आणला लेकरानं जाण. बापू डोळे मारायली काय. तेलकट लागायलेत नुसते. ते आंबे दुसरी आहेत, खाऊ देऊ नको लेकरायला. म्हणले केसरी आंबा आहे. कोण म्हणलं? तुम्ही. आणि मग केसरी तुम्हाला कळते मग मला घ्या. केसरी आंबा तिथं होता. केसरी आंबा अशा बाय असते. केसरी आंबा, खाऊन टाक. केसरी आंबा 200 रुपये किलो असेल. नाहीतर आंबे कसे असतात 800 600 डझन. मला कळत नाही तुम्हाला कळत नाही मग तुम्हाला घ्यायचं मग मी घेऊ लागले मग सांगता आलं ना. मला काय माहित आंब्याचं. बरं तुला आता दुसऱ्या वेळेस आणतो मी आंबे. मी आणल्यावर तुला पसंत येत नाहीत ना. म्हणजे लोक तुम्हाला येडच बनवतात, केवढ्याचं केवढ्याला लावतात. खरं ना. तेलकट लय तेलकट लागलं. मला खायचंच नाही. तेलकट म्हणजे आता आंबा कसा लागत असतो. गरम आहेत म्हणून तसे लागायले तुला. किती बेस्ट लागायला आंबा ह्यो. पहिली वेळेस लाईट असून मित्रांनो बाहेर बसावं लागणार आहे. कारण की आज दिवसच तसा आहे. कारण कूलरमुळं लय परेशानी. पहिले फॅन होता तर फॅन पण आता दिलाय तिकडे बहिणीच्या घरी तिच्या. बघू आता काय तर काय नाही. आणि लेकराला तर बगर फॅनची तर झोपच येत नाही. चिल्ले पिल्ले येत नाही तसेच झोपतात आता.